भाजपाच्या मोर्चामुळे मुंबईत वाहतूक कोंडी. महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावले खडे बोल. पहा व्हायरल व्हिडिओ. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे जन आक्रोश महिला संमेलन आयोजित केले होते. मात्र या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेमकी घटना काय आहे तर भाजपाच्या या मोर्चामुळे वरळी आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला. तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला आणि समोर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. विरोध करायचा असेल तर मैदानात करा, लोकांना ट्रॅफिकमध्ये का अडकवता, असा सवाल करत तिने आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली. वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडे बोल सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवारांची टीका. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केवळ हिज मास्टर्स व्हॉइसला खुश करण्यासाठी लोकांना 3-3 तास वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात, असे ट्विट पवारांनी केलं आहे. तसेच संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिला. अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि हिज मास्टर्स व्हॉइसला खुश करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना 3-3 तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याचे जोरदार रिॲक्शन मिळणारच. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ. हर्षवर्धन सपकाळ यांनी यांच्याकडून टीका. महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला. महिलांचा केवळ राजकीय साधन म्हणून वापर करणाऱ्या भाजपचा संविधान बदलण्याचा डाव इंडिया आघाडीने याआधीच हाणून पाडला होता. आज केवळ एका मंत्र्याला सुनावले आहे, पण येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाव, देश बचाव, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या भगिनीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना देखील यामुळे टीकेची आयती संधी मिळाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.